पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश प्राप्त झालं असून मात्र ममता बॅनर्जी हा पराभव ममता बॅनर्जी यांना मान्य नसून आपण राजीनामा देणार नाही, यामुळे सत्ता स्थापनेसाठी एक मोठा पेच निर्माण झालेला आहे. या संदर्भात बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ विद्यार्थी उज्ज्वल निकम सर आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. सर, काय सांगणार? भारतीय जनता पार्टीला पश्चिम बंगालमध्ये घवघवीत यश प्राप्त झालेलं आहे, मात्र ममता बॅनर्जी म्हणतायत की आपल्याला हा पराभव मान्य नाही. कुठेतरी एक सत्ता स्थापनेसाठी मोठा पेच आता निर्माण होतोय, काय सांगाल? माझ्या मते कुठलाही हा घटनात्मक पेच प्रसंग निर्माण होऊ शकणार नाही. सतत 15 वर्ष सत्तेवर राहिल्यानंतर पराभव हा त्यांच्या जिव्हारी लागलेला दिसतोय आणि त्याच्यामुळे अशी ती बेछूट आणि बेलगाम वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे कुठेही हा घटनात्मक पेच निर्माण होऊ शकत नाही. आपली संविधान जे आहे त्याच्यानुसार पुढे कार्यवाही होऊ शकते जर ममता बॅनर्जी यांनी राजीनामा दिला नाही तर. सर, आपल्या पदाचा आपण राजीनामा देणार नाही त्याच्यावर ते ठाम आहे. आपल्या कार्यकर्त्यांना ते उत्साहित करताय, काय सांगणार? अशी प्रकारची चिथावणी ममता बॅनर्जी सारख्या एका ज्येष्ठ राजकीय नेत्यांनी द्यावी हे खरोखर अत्यंत शोकांतिक आहे. कारण पश्चिम बंगाल हा एक नेहमीच सतत कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न त्या राज्यात निर्माण झालेला आहे. आपण अनेक उदाहरणं पाहिली आहेत. त्यामुळे कदाचित अशी हट्टीपणाची भूमिका घेऊन ममता बॅनर्जी आपल्या कार्यकर्त्यांना अप्रत्यक्षपणे चिथावणी देऊ इच्छितात आणि ही चिथावणी माझा पराभव मला मान्य नाही, आमच्या पक्षाचा पराभव मान्य नाही, कारण असं आहे की SIR मुळे आम्ही हरलो आहोत. जर त्यांना हा आरोप त्यांचा असेल तर त्यांनी न्यायालयात त्याला आव्हान दिलं पाहिजे. परंतु मी देणार नाही, मग राज्यपालांना हस्तक्षेप करावा लागेल. तुमचं सरकार बरथप करावं लागेल. राज्यपाल नवीन सरकारला नियुक्त करू शकतात. नवीन निवडून आलेल्या लोकशाही त्यांचा नेता निवडला जाईल. म्हणजे तुम्हाला पश्चिम बंगालमध्ये कायम कायद्याची लढाई नाही तर सामान्य माणसाला वेठीला धरायचंय असा माझा स्पष्ट आरोप आहे. सर, यापूर्वी अशी काही घटना घडली का? या ठिकाणी घवघवीत जागा आलेल्या आहेत, मात्र सत्ता स्थापनेसाठी कुठेतरी अडचणी निर्माण झाल्या. याच्यापूर्वीची अशी कुठे घटना घडली? माझ्या बघण्यात अशी कुठेही घटना घडलेली नाही. कारण अशा रीतीचं नादान वर्तन कोणत्याही राजकीय नेत्याने आतापर्यंत केलं नाही. त्याच्यामुळे दुर्दैवाने अशा रीतीने ते वागतात याचं सगळ्यांना आश्चर्य वाटेल. परंतु मला खात्री आहे की त्यांना शहाणपणाचा मार्ग सुचेल आणि ते निश्चित त्याच्यातून माघार घेतील. आता काय होऊ शकते यात? नाही, याच्यात राज्यपाल जर राजीनामा दिला नाही तर राज्यपाल विशेष सत्र अधिवेशन बोलू शकतात. जे नवीन निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत ते राज्यपालांकडे पिटिशन दाखल करतील आणि सत्र बोलवा अधिक विनंती करतील. राज्यपालांना त्याप्रमाणे बोलवणं भाग आहे. नवीन नेता होईल, नवीन मुख्यमंत्री होईल आणि याही पुढे जर काही तशी कायदा सुव्यवस्था प्रश्न गंभीर निर्माण झाला, दंगेदोपे झाले तर मात्र ते ममता बॅनर्जी त्याला जबाबदार राहू शकतात. नक्कीच राज्यपाल या ठिकाणी सत्र बोलवतील आणि ज्या प्रकारे बघितलं तर कुठेतरी सत्ता स्थापनेसाठी या ठिकाणी कुठेतरी पेच निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव.